तर बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुनेत्रा पवार यांची बैठक सुरू असताना समोरील भागामध्ये उभे असलेल्या एका शासकीय वाहनावर झाड अचानक कोसळलं। यामध्ये शासकीय वाहनांचं किरकोळ नुकसान झालं असून कुठलीही जीवितहानी झाली नाही। तर रायगडच्या रोह्यामध्ये दमखाडीमधील कटारावरील स्लॅब कोसळलाय। 6 दुचाकी नाल्यात पडल्या। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। कोयना धरणाचं छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असं नामांतर करण्यात आलेलं आहे। महायुती सरकारचा हा महत्त्वाचा निर्णय असल्याची माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। कोयना जलसागरच्या नावाचा फलक बदलण्यात आला असून छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असं नामकरण असलेला फलक लावण्यात आला। शिवेंद्रराजे भोसलेंनी महायुती सरकारचे आभार मानलेले आहेत। यापूर्वी शिवाजी जलसागर म्हणून कोयना जलसागराची ओळख होती, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख असल्यानं नाव बदलण्याची मागणी होत होती। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी किरण। जलसागराचं नामांतर करण्यात आलेलं आहे। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल कोयना जलसागराचं नामांतर हे श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असं करण्याचा निर्णय घेतला आणि आज आपण पाहू शकतो की कोयना नगर या ठिकाणी कोयना धरणाच्या जलसाठ्याला श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर हे नामकरण करण्यात आलेलं आहे आणि तशा आशयाचा फलकही या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन विकीसह दिनकर थोरात, TV9 मराठी, सातारा, कोयना नगर। राधाकृष्ण विखे पाटील साहेब आपले पाटबंधारे मंत्री आणि आमचे महायुतीतले दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ज्या सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून घेण्यात आला। हा नक्कीच कोयना जलाशयाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्याचा जो निर्णय झालाय हा सगळ्यांनाच आनंद देणारा हा निर्णय